बायको, बोला की. लग्न झाल्यापासून तर खूपच भारी दिसायला लागले बर का. मला पण ना हं, लग्न झाल्यापासून तुम्ही अजून जास्त आवडायला लागले. ना मला पण. बरं असं किती वेळ बसायचं आता? कामं पडलीत घरात. मग पडलं की काम काय रोजचे चालू असते. आधी थोडं प्रेमाचं बोलू. बरं चालतंय. मग बायको, अजून काय काय वाटतं तू सांग ना. मला का? हा? का मला दाजी असं असं बसते होय? अयो, अहो, काय राव मेवण. हा, अयो, अयो, काय आलं? अहो, कांदा तर बघायचा ना खाली. अयो, बर. कांद्यावरच ठेवलं मेवण. हा, असं करतात का दाजी सोबत सांगा बरं. काय बसलाय कस? कसं बसलोय? काय चाललंय? काय नाही. बरं तुम्ही गेलते ना फिरायला बाहेर, काय झालं? गेलतो, आलो की. झालं काम? होय, आलो लगेच. काम झालं लगेच आलं. हम्म. अयो, मग जा जरा गावामध्ये फेरफटका मारून या अजून एकदा. आता मी जात नसतो. जावा जरा. झालं काम, आता मी जात नसतो. मग ठीक आहे, दमला असतात मग जरा आराम करा, घरात जाऊन झोपा. झोपतो की. हा झोपा. आम्हाला पण लय काम आहे, आम्ही जरा वावरात जाऊन येतो. हा बायको चल ग. चला येते हा. हा. काय जोडी फिरायला चालली की काय? टोकलच का? काय टोकायची गरज आहे का? आता जोडी फिरायला चालली म्हणल्यावर दिसतंय ना. हा, विचारायची गरज आहे का काही? काय जोडी फिरायला चालली काय? अरे पण मी चांगलंच विचारलं ना गोळ्या. नाही अरे पण विचारायचंच नाही ना. का भुरट्या मांजऱ्यासारखं विचारायचीच गरज आहे? सारखं म्याव म्याव करून ती कशी आडवी जाती, तशी काही गरज आहे का विचारायचं? अरे पण तू हिच्यासोबत फिरायला चाललाय ना म्हणून मी तुला विचारलं. अगं मग माझी बायको आहे म्हणल्यावर बायको सोबतच फिरायला जाणार ना. हा, का तुझ्या सोबत फिरायला जाणार? माझ्यासोबत लग्न केलं असतं ना तर तुला मी शिकवलं असतं कसं फिरायचं ते. हा, नको. तुझ्या सोबत जर लग्न केलं असतं ना, तर माझी सगळी इस्टेट आहे ना तुझ्या पायीच गेली असती. का हा, बरं? तुझ्या मेकअप पायी, तुझ्या फिरण्या पायी, म्हणून तर तुला नाकार दिला. हा. हे बघ माझी बायको कशी देखना हिरा, नाही तर तू आहे पांढरा खडू. ए गबस गोळ्या लय बोलतोयस हा. ए मंदा सांग की ग मी तुझी चांगली मैत्रीण आहे का नाही म्हणून मी विचारलं की नाही. नाही मग चल, करतो तुझ्या सोबत लग्न, चल. ओ काय अगं नाही मग सांग ना हिला समजून. तिच्यासोबत कुठं भांडत बसले, चला आपलं. ए जा तू पाय. निघ. जातोच. पाय. डोकं खाती इथे. चल बायको, बस इथे. आता इथं कसं निवांत आहे बघ. तिथं काय तुझा भाऊ काय बोलू द्याय ना काहीच. सारखा मधी 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 यायला लागला त्याने. हो तो काय रोज आहे का आपल्याकडं? आलाय 4 दिवस पाहुणा म्हणून. पण ठीक आहे, आलाय तर आता काय. बरं मला सांग ना. आता हे बघ, आपलं नवीनच लग्न झालंय, तर मी काय म्हणतो माहिती का, हा. आपण जरा फिरायला गेलं पाहिजे कुठेतरी जोडीने. आता हे मध्येच काय फिरायचं खूळ काढलं? अहो रानातली कामं पडलीत एवढी, ती करू आधी. अगे ते कामाचं काय घेऊन बसली? काम रोजचेच चालू आहेत, आता इथून पुढे कामच करायचे आपल्याला. आणि तसं बी ते काम आपलेत, आपल्या मागे कोणी लागलंय का काम करा म्हणून? नाही. हे बघ, कसं आहे माहिती का, आपण आहे ना आधी फिरून येऊ मस्त, आणि बरं, मग पुढच्या कामाला लागू. चालते. बरं कुठे जायचं फिरायला सांग ना. फिरायला का? हं? मी काय ठरवलं होतं माहिती का? हं? लग्न झालं की महाबळेश्वर नाही तर वाईला जायचं फिरायला, का कोकणात जायचं. हायला, चांगलंय बर का ठिकाण, लोकेशन तर चांगले. एक काम करू, आपण आहे ना सगळीकडे जाऊ. हे बघ, महाबळेश्वरला जाऊ, वाईला जाऊ, आणि कोकणात कोकणात. पण जाऊ. जमतंय. असं म्हणता का? आता बर. हे बघ, आता एवढं फिरायला जायचं म्हणल्यावर जरा प्लॅनिंग करायला पाहिजे ना पुढचं. हा मला ना लय शॉपिंग करायची बघा, लिस्टच काढणार आहे. दाजी जाय. बसावायशी इकडे. हा, अहो काय राव मी एवढं, तुम्ही कशाला आले इकडे? तिकडे झोपायचं सोडून झोपायला लावलं होतं ना तुम्हाला मी. अहो, तिकडे काय एकट्याला झोप तर लागते होय तेव्हा. अहो काय राव मी एवढं, मग झोप लागत नव्हती तर मग गावात जाऊन फिरून यायचं, इकडे कशाला आले? आलो जरा दाजी बरोबर गप्पा मारायचं म्हणून. आता माझ्यासोबत गप्पा मारायचे का तुम्हाला? मग काय. अहो काय राव मी अहो जरा आमच्या दोघांना नवरा बायकोला टाइम द्या जरा. आमचं आत्ताच नवीन लग्न झालंय, आम्हाला थोडी प्रायव्हसी द्या. जरा आम्हाला गप्पा मारू द्या. का तुमच्या सोबत गप्पा मारावा आम्ही? हे पटतं का तुम्हाला? सांगा बरं. मी तर आलोय 4 दिवसासाठी, परत पुढे आहे की मस्त टाइम. अहो मग तुम्हाला तुमच्या सोबत गप्पा घरी आलो मारतो ना मी. बर, जमत नाही का तसं? काय राव. जमतंय पुढं माप पडलं की आयुष्य. किती मार्जीला गप्पा.
मारा आता, तुम्हीच तुमच्या बहिणीसोबत गप्पा मारा, मी माझं जातो, मला एक काम आठवलंय. अहो दाजी तुमच्यासाठी झाले, कुठं चाललाय? नाही नको बसा. माझ्यासोबत अहो बसा इथं. नको, काही गरज नाही. दिसलं माझ्यासाठी किती आले तुम्ही ते. अहो, बर. काय राव मेवण, सारखं मधी 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 येत आहे राव. जरा बी बोलू द्या ना बायको सोबत. हा. बसा तुम्हीच आता, अहो दाजी थांबा. काही दाजी- गरज नाही. अहो दाजी ताई, काय झालं दाजीला एवढं तावत निघून चाललंय? अरे त्यांना ना अचानक काहीतरी काम आठवलं असणार दुसरं, म्हणून चल. होय. हा. काय करण्या, तुझ्या जोडीदाराचं लग्न झाल्यापासून तू सदा आमच्या पाशीच पडलेला असतोस बाबा. अरे त्यांना प्रायव्हसी दिली पाहिजे ना. तसं गुरुदादा मला लय वेळा बोलितोय, पण नको म्हणतोय मी. अरे लय वेळा बोलवितोय पण तुझी हिंमत होत नाही ना जायची, हे कोणाला सांगतोय? अरे पण बोलीतच नसणार रे. उगाच काय बी म्हणायला लागले आपल्याला हे. बरं कळन तुम्हाला गुरुदादा आला ना मग कळन तुम्हाला बोलवाय मला. हा. काय कळलं? त्याला सांगायला. करणे सरकडे तिकडे बस जरा. नाव घेताच हाजीर. सारखं मधी 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 आणि आता मधीच येतंय. काय केलं आता मध्ये येऊन म्या? तुला बोललोय का मी? मग तुला नाही बाबा, तुझा नाही विषय. मग? ते माझ्या मेवण्याचा विषय. आता काय केलं मी? अरे आता मला सांग, माझं नवीन लग्न झालंय म्हणल्यावर आम्हाला नवरा बायकोला थोडी प्रायव्हसी दिली पाहिजे का नाही? आम्हाला थोड्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी करायला थोडा वेळ दिला पाहिजे ना, हा बरोबर का नाही? नाही दिला पाहिजे. ए भांड्या नाही तू माझ्या वाईटावरच टापलेला आहे. तू जसा माझ्या वाईटावर टापलेला आहे ना, ते मेवणं बी सारखंच मधी मधी करतय तसंच. मला अजिबात प्रायव्हसी द्याय नाही. बरं काय झालं मग पुढे? मधी मधी करतय. मग पुढे काय झालं? अरे मी बायको सोबत गप्पा मारू का नको? मारा की अरे मग ते मेवणं मध्ये मध्ये आल्यावर कस काय मारणार मी? त्याला हाकलून मग त्याला. कसं हाकलून देणार? कारणे आता बायकोचा भाव म्हणल्यावर हाकलून बी देता येत नाही. त्याला ते अखरे. माझं डोकं बंद पडलंय पार, काय करावं काय सुधरणा. मला असं वाटतं ते संग भांडणच करा तुम्ही, म्हणजे यायचंच नाही परत. भांडण? हा. अरे भांडण कसं करणार? अरे पहिला काय तुझं काय बोल. भांडणं करायची हा. पण खोलून नाही द्यायचं, असं काहीतरी नियोजन लाव. हा. असं म्हणतो का? हा. आईला. होय, काय तुझ्या डोक्यात काय नियोजन आहे मी तुझ्या? काय म्हणतो माहितीये का? हा. तुम्ही त्याला गावातून पळवून लावायची सुपारी घेता का? त्याला मारायचा हा. आणि गावातून हुसकून द्यायचा. ती सुपारी घ्या तुम्ही. खायला घेतो. आम्हाला ओळखीत येणार होती, ओळखीत आहे तुझं राजी. अरे तोंड बांधा. हे जमू शकतं राव, जमतंय हा? जमतंय. हा घेतात. किती रुपये देणार पण? तुम्हाला देईन मी 1500 रुपये देईन. 1500 रुपये? हा मग 1500 रुपयामध्ये परवडत नाही. मग? हा 900 रुपये द्या मातिकात. ए भांड्या शांत बस, 300 शांत. 300 300. तुला आहे ना व्यवहाराचं काहीच नॉलेज नाही व्यवहाराचं. आम्ही करतो डील करणे मी. अरे ए. 1500 जास्त असतंय 900 पेक्षा, 800 900 पेक्षा. ए अरे यार लवकर ठरवा यार. मी 900 द्यायला तयार आहे. तू शांत बस. बर. किती ठरवायचं दीड ठरवायचं? दीड दीड द्या गुरुदादा दीड. दीड ना? हा. हा ओके, दीड मध्ये फिक्स. ते 9 मध्ये केलं असतं 900. नाही होत. तुम्हीच मला दीड राव. बर ठीक आहे. दीड तर दीड. चला चालतंय. दीड मध्ये डन. त्याची इकडेच टाकतो आता. हा हा? काय? हे बघा व्यवस्थित जा, तोंड बिंड बांधून त्याला कळलं नाही पाहिजे. नाही, पुढे देऊ, पुढे आता. आता घरी आहे. चालतंय. म्हणजे आमच्या रानात आहे. अच्छा हा आता बघा. घरी घरा एक ठरवा अरे की. आमच्या रानात आहे. चालतंय चालतंय. हा ए, चला. चला त्याचा कार्यक्रम लावू. येऊ का? ओय, आपल्याला कोणी ओळखीना तर नाही ना? अरे नाही बाबा. नाही ओळखीत. ए तुम्हाला ओळखीतो का? अरे भांड्या मी तुला नाही ओळखी. ए तुम्हाला ओळखीतो का? हे बघ हे टाकीन दोन दोन टप्पू. हा. आणि आपणच प्लॅन केला मला, आपण आपल्याला ओळखणार नाही का? अरे हा खरं ओळखीना. हा. चला ए तुम्हाला सांगतो, एकमेकाचं नाव घ्यायचे नाही आपण. हा? दुसऱ्या तुला सांगायला नाव माझं घ्यायचं नाही, करण्या माझं नाव घ्यायचं नाही. ए भांड्या मी तुला आधीच सांगतोय, मी तिथे गेल्यावर भांड्या तुला म्हणणारच नाही. अरे नाव नाही घ्यायचं म्हणलं. नाही नाही घेत भांड्या मग नाव तुला. ओळखू येताना आपण. चला पाठा चला. ओळखून यायला ए पाहिजे. बांड्या करण्या दुसऱ्या, अरे कुठे निघाले? अरे यार शेट, सरपंचाने ओळखलं राव आपल्याला. अरे shit. अरे ओळखले मी तुम्हाला, पण तुम्ही चालले कुठं? विकेट टाकायला झालोय आम्ही. ए भांड्या तू शांत बस, शांत बस, शांत बस. सरपंच विकेट टाकायला नाही, क्रिकेट खेळायला चालले आम्ही. अरे क्रिकेट खेळायला चालले तुम्ही, पण तोंड बांधून का चालले? तोंड बांधून कोणी काय क्रिकेट खेळतं का? अहो सरपंच बावकी एवढी शाली का? अहो आम्ही मॉल काढायला चाललोय. अच्छा मॉल काढायला चालले का? हा. ए मॉल काढायचा, पण माशा बिशा चावून घेऊ नका बरं का, नाही तर माशी चावली ना हे असं तोंडाला असं टबुल फोड येतात मग. मग हे काय बांधले आम्ही उगाच बांधले का? हा बरं ऐक ना, लय दिवस झाले मॉलाचं आहे ना मधच खाल्लं नाही. ए करण्या आपल्याला मध घेऊन ये घरी. अरे हे असं मध आहे ना ओरिजिनल खाल्लं ना असं भारी असतंय ना, लयच भारी. भांड्या थोडं मध मला दे बरं अहो, का. आधी आम्हाला कार्ड द्यायचं खरं, लगेच तुमचं मत घेऊन या मत घेऊन या. ए चला तुम्ही. ए घेऊन या बरं का. ए यार ए,
आपण नेमकं क्रिकेट खेळायला जायलोय का मऊ झाडायला जायलोय का इकडे टाकायला जायलोय? विकेट टाकाय चालू सरपंच पुढे कुठे सांगतो अरे मग आता म्हणलं तू क्रिकेट खेळायला जायलाय तोंड बांध, तोंड बांध पहिले. तुझ्या आईला. मला तर काय कळू दे यार, मला तर काय काय व्हायला ते नेमकं. तू गप बस आम्ही करतो चल. हाय हाय मी काय म्हणतोय तुम्ही दोघं इकून जा मी तिकून जातो. जायला कोणी ढकललं रे मला? कोण आहे रे? जा पलीकडे. कोण आहे रे? आणा. अरे ए बघ बायको तुझ्या भावाला मारायला मारेकरी आलेत. ए बघ बायको तुझ्या बया भावाला बया बया माझ्या एकट्या भावाला तिघ जण मारायला लागले. अरे देवा सोडा माझ्या भावाला. अगं बायको नीट बघ, तुझा भावच तिघा जणांना मारतोय एकटा. अहो, मग ते मारायला आले की मार. ओ, आता मार मेवणे, चांगला. सोडा. ओ, मेवणे, सोडा, सोडा त्याला. अयो ओ, ओ. थांबा, बघतो तुमच्याकडे. हा? माझं मारता जीवन होय घेतलं माय रे. मेवण्याला. हा? परत जर दिसले ना तर बघा मग. हा सुट्टी देणार नाही एकेकाला. मग माझ्या मेवण्याला मारायला येतो होय रे टोन गेलो. माझ्या जीवर उठलं बरं आहे ना दादा तू. बघ बायको सगळे पळून लावले का नाही बघ. हा नुसत्या गोळ्याच्या एंट्रीने सगळे मारेकरी पळून गेले. हा पण हे बघ बायको मेवणी तुम्हाला का मारायला आलती? तुम्हाला नाही लागलं ना हो? आव, पडली. अगं मला नाही लागलं माझं जाऊ दे. हा. पण मेवणे हा. का पाय मारत होते तुम्हाला हे? काय माहित कोण आहे ती काय होय का? कोण आहे ती? आता मला काय माहितीये मी तुम्हाला विचारतोय. पण बघा आता जरी हे गेले असले तरी हे परत तुमच्यावर हल्ला करू शकतात. तुम्ही काय करा बायको यांना लवकरात लवकर आहे ना यांच्या गावाला पाठवून द्या आपलं. मला बी तेच वाटतंय. उगाच- इथं उगा जीवाला धोका व्हायचा आणि बरं वाईट आपल्या अंगावर यायचं. हा कसं आहे माहितीये का आज 3 जण होते उद्या जर 10 जण आले तर एकटा मेवना काय करीन? बरोबर आहे दादा ह्यांचं बरोबर आहे बघ. एकेकाला असं तुडवीन का नाही ढेकून तुडवायला का तुडवीन. अहो मेवणे शांत घ्या तुम्ही. तुम्ही आता तुडवलं नंतर 10 जण आल्यावर काय तुडवता तुम्ही? मग? तुम्हालाच तोंड दाबून मार दिल्यावर तुम्हाला काय सुधारायचंय तेव्हा? बघू की शांत बसा. हे बघ बायको हं. आजच यांना गावाकडे पाठवून दे. मला बी तेच वाटतंय. मेवणं चला आपलं. चल, दादा चल तू घरी आधीच. हा. ए, अरे इथं लपून बसले होय रे. हा घाबरले माझ्या मेवण्याला आणि सुपारी घेताय होय. वर या वर इकडे या. आणि मेवणा? मेवणा नाही इथं या वर. नाही होय? नाही हा? हायचे भेकड कुठले यावर. गोळ्या काय तुझ्या मेवण्याला मारणं काय तिघाचं काम नाही बाबा. एक काम कर तू सुपारी वाढव माणसं वाढवावं लागतील. सुपारी वाढवित नाही माणसं वाढवायचे नाही अजिबात नाही वाढवायचे. हे भांड्या थांब जरा सुपारीच्या नंतर बघू. होय गुरु दादा काय तुम्ही वहिनीला घेऊन काय आलता हो तिथं? अरे मी आलो म्हणून तर जमलं नाही तर माझा मेवणा कसा आहे बघितलं ना दुहेरी हाडाचा. अरे तुम्हाला लय टिंबला असतं त्यांनी. कुत्र्यावानी मारलं असतं. माझ्यामुळे वाचले तुम्ही. ए गोळ्या ते बाकीचं नको सांगू. ते काही तसलं परवडत नाही सुपारी फिपारी. आमचं आम्हाला पैसे द्या आता जाऊन द्या आमचं आम्हाला. कसले पैसे द्यायचे तुम्हाला? अरे तुम्हाला पैसे दिले ते माझ्या मेवण्याला मारायचे. मार खायचे नव्हते दिले. आले त्याचा मार खाऊन बुमलत आणि इथे येऊन लपले. अयो म्हणजे तू पैसे देणार नाही होय? अजिबात देत नसतो. अरे मग दवाखान्यात जाय पुढच्या तरी दे. हे बघा देत नसतो आणि इथून पुढे तुम्ही तुमचे तोंड आहे ना मला अजिबात दाखवायचे नाही. नाही तर मी माझ्या मेवण्याला सांगेन की हेच होते मारेकरी तुम्हाला मारायला आले. हा शांत बघा अजिबात बोलायचं नाही. सांगितलं गुरुदाराने पैसे सुद्धा दिलं नाही राव. नाही तर काय फुकटचा मार खाल्लाय. चला आता ए, लय असले काम नाही घ्यायच्या अशा सुपाऱ्या नाही घ्यायच्या. लय मारणार राव त्या बेवण्याने. त्या आईला मेवणा चाललाय गावातून आणि सुपारीचे पैसे द्यायची गरज नाही लागली. सगळं कसं फुकटातच झालंय. यस